दोन गुजराती मुंबई गिळायला निघालेले आहेत, उद्धव ठाकरे यांची टीका. मुंबईमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडीची युती. मुंबईमध्ये काँग्रेस वंचित एकत्र निवडणूक लढणार. आघाडी विचारांसाठी सत्तेची नाही, सपकाळ यांचं विधान. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचा सोमवारी मेळावा. रंगशारदामध्ये राज ठाकरे संबोधित करणार. राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. प्रकाश महाजनांवर शिवसेनेकडून मोठी जबाबदारी. महाजनांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी नियुक्ती. वंचितसोबत युती संदर्भात चर्चा अंतिम टप्प्यात. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची माहिती. वंचितला सोबत घेण्याची आमची भूमिका असल्याचं सुद्धा केलं स्पष्ट. मुंबई पालिकेसंदर्भात भाजपची बैठक होणार. भाजपचे राष्ट्रीय महामंत्री BL संतोष यांच्या उपस्थितीमध्ये बैठक. महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम. ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये मराठी बहुल भागातील जागांचा पेच कायम. मनसेकडून अतिरिक्त 18 जागांची मागणी. दादर, माहीम, वरळी, शिवडी, विक्रोळी सारख्या जागा मनसेला हव्यात. आज रात्रीपर्यंत तिढा सुटण्याची शक्यता. शरद पवार माझे गुरु. उद्योगपती गौतम अदानींकडून पवारांची स्तुती. तर देशात विकासात अदानींचं योगदान. शरद पवार यांच्याकडून अदानींचं कौतुक. शिवसेना भाजपात मुंबईतील 20 जागांवर प्राथमिक चर्चा. 207 जागांचा तिढा सोडवल्यानंतर उरलेल्या 20 जागांवर चर्चा. आज मुख्यमंत्री फडणवीसांसोबत अंतिम चर्चा होणार. ठाण्यामध्ये भाजप शिवसेनेची बैठक 3.5 तास चालली. शेवटच्या 3 प्रभागांचा तिढा कायम. तिढा असलेल्या जागांवर वरिष्ठ निर्णय घेणार. उद्यापर्यंत जागा वाटप करून AB फॉर्मचं वाटप होणार. कृष्णराज महाडिकांची निवडणुकीतून माघार. कालच भरला होता उमेदवारीचा अर्ज. पक्ष पातळीवर झालेल्या निर्णयानुसार निवडणूक लढणार नसल्याचं केलं स्पष्ट. अहिल्यानगरमध्ये सोमवारी युती संदर्भात निर्णय घोषित होईल. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. भाजपा, सेना आणि स्वाभिमान पक्षाची युती. अमरावतीमध्ये आज जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईल. आमदार रवी राणा यांची माहिती. रवींद्र धंगेकर वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत. रवींद्र धंगेकर यांची भाजपकडून कोंडी. धंगेकरांचा मुलगा प्रणव अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत. सोलापूर मनपा निवडणूक. राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर मनपा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं वक्तव्य. मंगळवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सर्व उमेदवारांच्या नावाची घोषणा. हंसराज अहिर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत तासभर चर्चा. चंद्रपूर महानगरपालिकेविषयी चर्चा झाल्याची माहिती. मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्या वादासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. नागपुरातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी इच्छुकांची गर्दी वाढली. इच्छुक उमेदवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला रामगिरीवर. मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उरलेत फक्त 2 दिवस. मंगेश काळोखे यांच्या हत्येचा रायगडमध्ये निषेध. अलिबागमधील पोयनाड नाक्यावर शिवसेनेचं आंदोलन. मुख्य सूत्रधारांना अटक करण्याची मागणी. नागपूरमध्ये प्रचार रॅली. सभांसाठी मनपाचे कडक नियम. विनापरवानगी सभा घेतल्यास 1.5 पट दंड. महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर दंडाची रक्कम उपलब्ध. देशातील पहिल्या AI सेंटरचा शुभारंभ बारामतीत. उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते उद्घाटन. पवार कुटुंब एकाच मंचावर. बीडच्या नेकनूरमध्ये भर रस्त्यावर मारामारी. दहशत माजवण्याचा प्रकार. हातात लाकडी दांडके घेऊन जातानाचा व्हिडिओ समोर. हिंगोलीमधील वसमतच्या बुधवार पेठेत 2 गटात हाणामारी. हाणामारीमध्ये 3 जण गंभीर जखमी. जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू.
निफाडच्या कसबे सुकेनेमध्ये नायलॉन मांजामुळे गळा चिरल्याची घटना समोर. वेळीच उपचार मिळाल्यामुळे तरुणाचा जीव वाचला. गळ्याला तब्बल 10 टाके.